नमस्कार मंडळी, मी सौ पूर्णा परांजपे. आध्यात्मिक 33 अनर्से या सदरामध्ये आज आपण पाहणार आहोत आरोह आणि अवरोह. मंडळी, आत्मज्ञान करून घेण्यासाठी अध्यात्मात 2 क्रम सांगितले आहेत. एक आरोह क्रम आणि दुसरा अवरोह क्रम. आरोह क्रमामध्ये साधन भक्ती प्रमुख असते. सद्गुरूंकडे किंवा सद्ग्रंथातून प्राप्त झालेल्या साधनेचा निष्ठेने अवलंब करून ईश्वरी तत्त्वप्राप्तीसाठी प्रयत्न करणं म्हणजे साधन नाही, तर हे साधन भक्ती झाली पाहिजे. पारलौकिक उन्नतीसाठी आध्यात्मिक साधना करणं म्हणजे साधन भक्ती. मंडळी, आध्यात्मिक साधना करणं हेच माझं प्रथम कर्तव्य आहे. मग या साधनापूर्तीला किती कालांतर गेलं तरीही चालतील, इतका दृढ विश्वास. साधनापूर्तीला कितीही कालावरती गेलं तरी हा विश्वास महत्त्वाचा आहे. साधकाने दुसरा काय करतोय, त्याला किती काळ लागला, मी काय करतोय, तीच साधना योग्य आहे ना, अशा प्रश्नांचा आपल्या डोक्यामध्ये विचारांवरती मसलत करण्यापेक्षा असे प्रश्न निर्माण करून आपल्या मनोबलाचं खच्चीकरण करू नये. एकनाथ महाराज जेव्हा त्यांच्या सद्गुरूंची म्हणजे जनार्दन पंतांची त्यांना आज्ञा झाली आहे तिथेच स्थिर राहा, तेव्हा सद्गुरू आज्ञा शिरसावंद्य मानून एकनाथ महाराजांनी त्याच बळावरती पुढे आयुष्यभर वास्तव्य केलं मंडळी, आणि स्वतःचं अलौकिक आध्यात्मिक कार्य पार पाडलं. आरोह क्रमात जिथून सुरुवात केली होती त्या सद्गुरू किंवा इच्छेला सदृश असं श्रद्धा आपली असली पाहिजे. मंडळी, आपल्याला आरोह क्रमांकामध्ये आपली साधक अशी साधलेली तपश्चर्या या अभ्यासाद्वारे स्वतःकडे कृतीपूर्ण गुरुतत्व घेत असतो, जे सर्वसामान्य साधकांना सहज शक्य होईलच असं नाही. अशा प्रकारच्या साधनेसाठी विवेकाचं प्राबल्य आणि बुद्धीचं बाहुल्य लागतं. धन्यवाद मंडळी.